चंद्र को यांचा डोह चांदणी सावल राणी धूप आग तू आतला मी रंगलेली चांद केशरात चांदरात. नमस्कार मित्रांनो, तर कसे आहेत? स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. तर जसे की मित्रांनो, तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल, सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीटमार्क, शेक ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते, तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता. ठीक आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं. तर चला आता मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही काय करायचे, तुम्ही आपल्या साईटवरून बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे बघू शकता, अशा प्रकारे प्रोजेक्ट भेटून जातील. जर प्रोजेक्ट सापडत नसतील तर तुम्ही आपले यूट्यूब व्हिडिओचं टायटल तिथं सर्च करायचे, नंतर तिथं तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. नंतर काय करायचं, इथून आता जो काही पहिलं आपले बिटमार्क प्रोजेक्ट असेल तर याला अशा प्रकारे ओपन करायचे. इथं बघू शकता अशा प्रकारे सगळं मटेरियल मी आधीपासून लावून दिलेले, पिंज वगैरे सगळं लावून दिलेले. इथं तुम्हाला काय करायचं, फोटो वगैरे लावायचे आणि तुम्हाला तुमचे काही फोटो कट करावे लागतील. जसे की स्टार्टिंगचे 1 2 3 4 5 6 7 6 ते 7 फोटो तुम्हाला त्यांचे बॅकग्राऊंड कट करावं लागेल, कारण की इथं आपल्याला PNG टाईप फोटो लावायचे. ठीक आहे. तर तुम्ही आता काय करायचं, 6 ते 7 फोटो तुम्ही कट करून घ्यायचे. आणि तुम्हाला एक सांगतो मी तुम्हाला, तुम्ही तुमचे जेवढी फोटो एडिटिंगसाठी घेणार असाल आजच्या व्हिडिओसाठी, तर त्यांना तुम्ही काय करायचे, 9.16 या साईजमध्ये कट करून घ्यायचे. तर फोटो कुठून कट करायचे, फोटो कट करण्यासाठी तुमच्या गॅलरीमध्ये पण ऑप्शन असतात. अशा प्रकारे एडिट किंवा क्रॉप वेगवेगळे मोबाईलमध्ये वेगवेगळे ऑप्शन असतात. पण तुम्ही एडिटमध्ये जायचं, इथून तुम्ही क्रॉप ऑप्शन दिसेल. जसं की इथं फॉर्मिंग नाव दिसत आहे मला, तर इथं तुम्हाला क्रॉप नाव दिसेल किंवा इतर वेगळं नाव दिसेल. पण तुम्ही याच्यामध्ये यायचे, इथून तुम्ही फक्त ही 9.6 ही जी काही साईज आहे ती तुम्ही घ्यायची आणि या साईजमध्ये तुम्ही तुमचा फोटो बसून घ्यायचे. टिक करून वरती एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचे. फक्त एवढंच, तुम्ही तुमचे जेवढे फोटो व्हिडिओ एडिटिंगसाठी घेणार असाल सगळे फोटो या साईजमध्ये कट करून घ्या. जर तुमच्या मोबाईलमध्ये क्रॉप करायचे ऑप्शन नसेल तर तुम्ही स्नॅपसीड हे नावाचे ॲप घेऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला क्रॉप करता येतील. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं, तुम्ही तुमचे सगळे फोटो क्रॉप करून घ्या. त्यानंतर तुम्हाला एक अजून ॲप लागेल, फोटो रूम नावाचं. ठीक आहे. तर तुम्ही याला ओपन करायचे. तर तुम्हाला सगळं जेवढी हे सगळं आहे मटेरियल वगैरे सगळं तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचे, इथून काय करायचे, इथून स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायचे किंवा इथं तुम्हाला बीटचं नाव दिसेल, बघू शकता हे वालं. तर याच्यावरती खाली क्लिक करायचे. इथून स्टार्ट न्यू बेट्सवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचे जे काही 6 ते 7 फोटो असतील तर ते सगळे इथून सिलेक्ट करायचे. अशा प्रकारचे जे फोटो तुम्हाला घ्यायचे असतील बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी, तर ते अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि खाली तुम्हाला ॲड इमेजेस नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर थोडंसं थांबायचं आहे. ऑटोमॅटिक यांचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते बघू शकता रिमूव्ह होते. ऑटोमॅटिक सगळ्यांचे बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला अजून एक इथं काम करायचं, थोडं थांबा. ठीक आहे. आता इथं बघू शकता सगळे फोटोंचे बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेले, पण इथं मागं व्हाईट बॅकग्राऊंड हे नाही पाहिजे आपल्याला. ते आपल्याला हे काय पाहिजे, इथं ट्रान्सपरंट नावाचं बघू शकता नाव आहे. तर इथं तुम्ही ह्या ट्रान्सपरंटवरती क्लिक करायचे. ठीक आहे. जर तुमच्या ह्याच्यात ट्रान्सपरंट नाव दिसत नसेल तर ते तुम्हाला पेड असेल. तर मित्रांनो, तुम्ही काय करायचे, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे, तिथून तुम्ही हे घ्यायचे, तिथं तुम्हाला सगळं मिळून जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे तिथं मी तुम्हाला सगळं समजून सांगून देईल. आता अशा प्रकारे ट्रान्सपरंटवरती क्लिक करायचे. नंतर काय करायचे, इथून तुम्हाला एक्सपोर्ट सेव्ह इन इमेजेस अशा प्रकारे ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि खाली तुम्हाला इथं एक सेव्ह टू गॅलरी नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचे जे काही इमेज असतील तर ते तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जातील. अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो चे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचे. ठीक आहे. त्यानंतर एक बग चालू आहे अलर्ट मोशनमध्ये. तर इथून जसे की आता प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये गेलो, तर इथून समजा मी इथून आपला आजच्या व्हिडिओचा झिप फाईल फोल्डर सिलेक्ट करतो. तर इथून आता मी बघू शकता अशा प्रकारे झिप फाईलचं फोल्डर इथून मी सिलेक्ट केलेले. तर तुम्ही झिप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे. नाही, तुम्ही आता काय करायचं, जिथं तुम्ही तुमचे फोटो क्रॉप केलेले असतील
तर तो फोल्डर सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे फोटो रूम नावाचा एक फोल्डर बनून जाईल इथं बाजूला. तर तुम्ही फोटो रूम नावाचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि जे काही तुम्ही कट केलेले फोटो असतील, एक फोटो तुम्ही घ्यायचे. आता एक बग चालू आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करता तर तो फोटो इथं दिसत नाही. दिसतो पण खूप लेट दिसतो. काही टायमाला 5 मिनिट, 10 मिनिट लागतात. काही टायमाला अर्धा तास सुद्धा लागून जातो. तरी काही वेळेस दिसत नाही म्हणून आपल्याला ॲप क्लोज करावं लागतं. परत तुम्ही ॲप ओपन करायचं. परत तुम्ही तुमचा फोटो घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे खूप टाईमपास होतो. खूप लेट होतो व्हिडिओसाठी. तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. ती तुम्ही ट्रिक यूज करायची. ठीक आहे. सिंपल आहे. तुम्ही काय करायची, एक तुम्हाला मी अशा प्रकारे खाली एक इमेज दिलेली बघू शकते. इथं डोळ्याचा आयकॉन बंद आहे. तर इथून हा इमेजचा डोळ्याचा आयकॉन काढून घ्यायचे. ठीक आहे. नंतर इथून काय करायचं, इमेजवरती क्लिक करून इथं हे चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि कॉपी लेयर करून घ्यायचे. बस ठीक आहे. नंतर याला परत तुम्ही इथून हाईड करून द्यायचे. नंतर स्टार्टिंगला यायचे. या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेयर करायचे आणि जिथपर्यंत आपले इमेजेस असतील बघू शकता, शेवटीपर्यंत आपल्याला इमेजेस लावायचे. तर इथपर्यंत ओढून घ्या आणि फक्त या एका ठिकाणी आपल्याला इमेज लावायचं नाही. इथं बघू शकता, तर इथं लॅरिस लावून दिलेली. तर मी तुम्हाला तिथं पुढं सांगणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं, फक्त बिटमार्कवरती यायचे. पुढचे अशा प्रकारे पुढच्या बिटमार्कवरती क्लिक करायचं. पुढच्या ॲरोवरती क्लिक करून फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे मध्यभागी. परत आता अशा प्रकारे पुढच्या बिटमार्कवरती यायचे, मध्यभागी कट करायचे. तर पटापट तुम्ही काय करायचं, तुम्ही तुमचे फोटो अशा प्रकारे कट करून घ्यायचे. ठीक आहे. जसं की इथून बघू शकता, जसे की इथून आता मी सगळे फोटो इथून कट करून घेतोय. तर बघू शकता इथं आता शेवटची एक फोटो राहिलेला आहे. तर इथंपर्यंत ओढून घेतो. परत इथून मी आता कट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता इथं जो काही हा फोटो आहे बघू शकतो, तर लॅरिस आहे खाली. तर याच्या वरचा फोटो इथून वरती क्लिक करून वरती डिलीटवरती क्लिक करून डिलीट करून टाकायचे. ठीक आहे. त्यानंतर आता एवढं आता काम झालेलं आहे. आता काय करायचं, इथून स्टार्टिंगला जे काही आपले 6 ते 7 आपल्याला PNG लागणार आहे. म्हणजे जिथपर्यंत हा ग्रुप आहे बघू शकता 20.4 सेकंदापर्यंत. तर इथंपर्यंत जेवढी बिटमार्क आहे तर त्यांना आपल्याला PNG लावायची. त्यासाठी तुम्ही काय करायचे, सिंपली आता फोटोवरती क्लिक करून कलर एलफिलमध्ये यायचे. या कोणत्याही अंकी किंवा नाव द्यायचे फोटोचं, त्याच्यावरती क्लिक करायचे आणि जे काही तुम्ही तुमचे फोटो कट केलेले असतील तर तुम्हाला इथे दिसत नसेल तर वरती फोल्डर तुम्ही सिलेक्ट करायचे. नंतर काय करायचं, इथून तुम्हाला जे फोटो घ्यायचे असतील तर ते फोटो सिलेक्ट करायचे. जसे की इथून समजा मी हा फोटो सिलेक्ट केलेले, वरती प्लस बटनवरती क्लिक करून फोटो ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो पटापट तुम्ही काय करायचं, जे काही स्टार्टिंगचे आपले फोटो आहेत तर ते क्रॉप केलेले, म्हणजेच मागचे बॅकग्राऊंड कट केलेले, तर ते पटापट तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्या. ठीक आहे. फक्त कलर एलफिलमध्ये जायचे आणि बॅकग्राऊंड कट करायचे. आणि एक लक्षात ठेवा, आधी तुम्ही तुमचे फोटो 9.16 या साईजमध्ये कट करून घ्या. मग तुम्ही तुमचे फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करा. मग तुम्ही अशा प्रकारे फोटो इथं लावा. तेव्हाच बराबर फोटो इथं बसतील. ठीक आहे. तर मी तुम्हाला परत सांगणार नाही. तुम्ही नंतर मला म्हणसाल की भाऊ चुकीचं सांगितलं, फोटो इथं क्रॉप दिसतोय किंवा डोकं कट होतंय. असं नका करू मित्रांनो. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, तुम्ही तुमचे फोटो 9.16 या साईजमध्ये कट करून घ्या. मग तुम्ही एडिटिंगसाठी ते फोटो यूज करा. आता अशा प्रकारे बघू शकते. इथून आता मी सगळे फोटो रिप्लेस केलेले. नंतर खाली एक तुम्हाला इथं फोटो ग्रुप दिसेल. एक तर याच्यावरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे. इथं तुम्हाला परत 4 ग्रुप दिसतील. आता प्रत्येक ग्रुपला फक्त ओपन करायचे फोटो आहे. म्हणजे ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे, स्टार्टिंगला यायचे. इथून तुम्ही फोटो घ्यायचे, पण फोटो येणार नाही. त्यासाठी काय करायचं, परत बॅक यायचे. परत इथून जो काही ॲड केलेला फोटो याला अनएड करायचा आहे. फोटोवरती क्लिक करून चौकोन बॉक्सवरती क्लिक करून कॉपी लेयर करायचे. परत इथून फोटोला ॲड करायचे. नंतर परत आपला ग्रुप ओपन करायचे. परत पहिला ग्रुप ओपन करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे, सुरुवातीला यायचे, चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेयर करायचे. तर इथं हा फोटो येऊन लागेल. नंतर फोटोच्या उजव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर इथं टच करून ठेवायचे आणि फोटोला खाली घ्यायचे. नंतर फोटोवरती क्लिक करून आधी कलर एलपिनमध्ये यायचे. या कोणत्याही अंकावरती क्लिक करायचे. इथून जो काही तुम्हाला तुमचा फोटो लावायचा असेल तर तो फोटो चेंज करून घ्यायचे. वरती फोल्डर सिलेक्ट करायचे तुम्ही तुमच्या फोटोचं. आणि नंतर फोटो इथून तुम्हाला जो घ्यायचा असेल तर तो फोटो घ्यायचा. जसे की समजा इथून मला हा फोटो घ्यायचे. फोटो सिलेक्ट करायचे. नंतर काय करायचे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे. 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटोला थोडंसं छोटं करून घ्यायचे आणि 1 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटोला इथं बरोबर ॲडजस्ट करून लावून घ्यायचे. परत बॅक यायचे. परत दुसरा ग्रुप ओपन करायचा. परत अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, आधी पेस्ट लेयर करायचे. अशा प्रकारे खाली घ्यायचे. परत कलर एलपिनमध्ये येऊन तुम्ही दुसरा फोटो इथून रिप्लेस करून घ्यायचे. तर पटापट मित्रांनो तुम्ही काय करायचं, तुम्ही तुमचे फोटो अशा प्रकारे पटापट लावून घ्या. नंतर मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो. ठीक आहे. तर मी पटापट आता हे दोघं राहिलेले ग्रुपमध्ये फोटो लावून घेतो.
तर मित्रांनो बघू शकता आता जे काही सगळे ग्रुप होते 4 ग्रुप होते तर यांच्यामध्ये मी फोटो लावून घेतलेला आहे. अशा प्रकारे 4 ग्रुपमध्ये फोटो लावून घ्या. नंतर आता काय केलेलं आता आपण जे काही फोटो रिप्लेस केलेले PNG म्हणजेच कट केलेले बॅकग्राऊंडचे फोटो लावले. आता एक एक करून त्या फोटोवरती क्लिक करायचे, मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचे, थोडंसं छोटं करायचे, खाली घेऊन बराबर इथं अशा प्रकारे लावून द्यायचे. ठीक आहे, बराबर अशा प्रकारे दिसेल तशा प्रकारे लावून घ्यायचे थोडंसं खाली. तर पटापट तुम्ही हे सगळे फोटो इथून थोडेसे चेंजेस करून खाली वरती करून बरोबर इथं दिसेल अशा प्रकारे लावून घ्या. ठीक आहे, जसे की इथून आता मी लावलेले आहेत. ठीक आहे, तर बघू शकता मित्रांनो आता सगळे फोटो मी बराबर इथं लावून घेतलेले, ॲडजस्ट करून खाली वरती करून घेतलेले. त्यानंतर एवढं झाल्यानंतर काय करायचं, परत तुम्ही पुढे यायचे. इथं जे काही आता फोटो आहेत बाकीचे ते पण तुम्ही काय करायचे, कलर फिल्ममध्ये येऊन तुम्ही काय करायचे, दुसरे वेगवेगळे फोटो इथून पटापट तुम्ही रिप्लेस करून घ्या. ठीक आहे, तर मी पटापट आता हे फोटो पण रिप्लेस करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो इथं आता शेवटीपर्यंत जे काही फोटो होते तर यांना पण मी इथून रिप्लेस करून घेतलेले. त्यानंतर आता आपलं एवढं काम झालेलं आहे. आता काय करायचं, परत तुम्ही एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे. परत तुम्ही इथून जो काही कॉपी केलेला फोटो आहे तर तो पेस्ट करायचा. परत त्याला आता शेवटीपर्यंत ओढून घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि नंतर परत तुम्ही काय करायचं, वरचा जो काही फोटो आपण घेतलेला आहे आता तर त्याच्यावरती क्लिक करून कलर एल फिल्ममध्ये यायचे परत. आणि नंतर इथून वरून आपल्या झिप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे. याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल, अशा प्रकारे एक ओव्हरले व्हिडिओ भेटेल 35 सेकंदाचा. हा इथून सिलेक्ट करायचे, वरती प्लस बटनवरती क्लिक करून हा व्हिडिओ इथे ॲड होऊन जाईल. व्हिडिओवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑप्शनमध्ये यायचे, लाईटमध्ये यायचे आणि याला काय करायचे, इथून तुम्ही स्क्रीनमध्ये करून द्यायचे. ठीक आहे, बस एवढं करायचे. त्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सगळे फोटोंना, त्यासाठी बॅक यायचे. आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा, जो काही पहिला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे. परत बॅक येऊन आपले जे काही बिटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचे आणि जे काही सुरुवातीला आपण बॅकग्राऊंड कट केलेले फोटो लावलेले तर त्यांच्यावरती क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे. तर एक एक करून अशा प्रकारे जे जे आपण बॅकग्राऊंड कट केलेले फोटो इथं लावलेले तर यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. जसे की इथून आता मी पटापट यांना हा इफेक्ट मी पेस्ट करून घेतोय. तर बघू शकता आता जे काही बॅकग्राऊंड कट केलेले फोटो होते तर यांना मी इफेक्ट पेस्ट करून दिलेले. त्यानंतर परत बॅक यायचे, आपला जो काही इफेक्ट प्रोजेक्ट याला ओपन करायचा, जो काही 2 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे तशा प्रकारे. परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. आता पुढे यायचे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपलं 20.4 सेकंदावरती बिटमार्कवरती यायचे. आता या बिटमार्कच्या पुढचे जे काही 4 फोटो आहेत तर तुम्ही एक एक करून या 4 फोटोंना पण अशा प्रकारे इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्या. ठीक आहे, जसे की इथून आता मी एक एक करून हे 4ही फोटोंना मी इथून पेस्ट करून घेतलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, परत तुम्ही बॅक यायचे, आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा, जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे. परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. परत अशा प्रकारे पुढे यायचे. आता अशा प्रकारे पुढे येत चालायचे. आता इथंपर्यंत आपण या फोटोंना इफेक्ट पेस्ट केलेले. आता पुढे हे नावाचे PNG तर याला सोडून द्यायचे आणि नंतर अशा प्रकारे जे काही शेवटीचे 3 फोटो राहिलेले तर 3 फोटोंना एक एक करून अशा प्रकारे इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्यायचे. ठीक आहे, जसे की इथून आता मी एक एक करून यांना इफेक्ट पेस्ट करून दिलेले. त्यानंतर बघू शकता आता आपले व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेली. सिंपल वरती शेअरवरती क्लिक करून इथं तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटेसे ॲरो दिसेल, ॲरोवरती क्लिक करायचे, खालचे रेसफुल वाढून घ्यायचे. इथून तुम्ही तुमच्या व्हिडिओचे रेझोल्यूशन म्हणजे क्वालिटी वगैरे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा. आणि तुम्हाला इतर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला DM करू शकता, खाली तुम्हाला ID भेटून जाईल डिस्क्रिप्शनला. ठीक आहे, तर चला आता भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.